ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गावदेवी मंदिराजवळ एका दुकानाला आग लागल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. आग लागल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं येथील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली होती. त्यामुळे गोखले रोड परिसर, गावदेवी मैदान परिसरात वाहतूक कोंडी झाली. गावदेवी मंदिराजवळ रिक्षा उपलब्ध होत नसल्यानं प्रवाशांचे हाल झाले. गावदेवी मंदिराजवळ कपडे विक्रीचं दुकान आहे. या दुकानात सोमवारी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलिसांना मिळाल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाली. गावदेवी मंदिर परिसरात सकाळी प्रवाशांसाठी रिक्षा उभ्या असतात, तसंच पादचाऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर असते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी येथील रस्ते बंद केले होते. तसंच वाहतूक पोलिसांनी येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. ठाणे शहरामध्ये कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण अधिक आहे. गावदेवी मंदिर परिसरातून नितीन कंपनी किंवा इतर भागातील शेअर रिक्षा उपलब्ध असतात. आग लागल्यानं या रिक्षांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांना काही अंतर पायी चौकात जाऊन रिक्षा उपलब्ध झाली. तसंच गोखले रोड, गावदेवी मैदानासह ठाणे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी देखील झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं, परंतु आग दुकानामध्ये धुमसत असल्याचं चित्र पाहायला मिळालं.